तर मंडळी इथं आहे बघा हे टी पॉइंट. या टी पॉइंट वरून हे जे रस्ता जात आहे हे जात आहे लोहगाव ते नरसी नामदेव. आणि हे जे रस्ता जात आहे हे डिग्रसून हिंगोलीला. आणि हे जे रस्ता जात आहे ते सिद्धनाथ गांगलवाडी ते औंढा. तर व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे कसं इतकं भारी टी पॉइंट आहे पण इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची काही सुविधा नाही पा. म्हणून या टी पॉइंटवर आपलं शेत आहे. इथं बघा हे पत्राचं 2-3 पत्र टाकून काहीतरी बांधलेलं आहे पा. आणि इथं हे लोखंडी शेड आहे आणि या पलीकडून पण ते शेड आहे. तर मी काय म्हणालो इथं जे कोणी हॉटेल मांडल त्याला आपल्याकडून 5 वर्ष फ्री. म्हणजे कसं इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सुविधा होत. आता पाऊस झाला तुम्हाला सांगतो हे पा इथं माणसं इथे भिजून आले पण यायची इच्छा होती की इथं चहा घ्याव काहीतरी गरम गरम खिचडी म्हणजे खाव पण इथं काही सुविधा नाही. त्याच्यामुळे आहे की नाही हो. इथं जर हॉटेल असते तर तुम्ही चहा पाणी केला नसतं का? नाश्ता केला असता पण काहीच नाही सकाळपासून. हा तर तुम्हाला सांगायलो इथं ज्याला कोणाला हॉटेल मारण्याचे असेल तर आपल्याकडून त्याला 5 वर्ष फ्री भाडा घेणार नाही. इथं आपलं शेत आहे टी पॉइंटवर. तुम्हाला सांगतो हे पा हे माणस हे पण आले तर आहे की ना हो. आलो इथं लागते का नाही चहा पाणी का सोय? लागते हो, थंड पाणी पडायला. हा इतका लांबून लोक जे येतात त्याचा ते इथं 10-15 मिनिटं थांबतात इथं. त्याच्यामुळं मी म्हणायलो जर कोणाला मांडायचं असेल तर बिनधास्त मांडू शकता. एवढं भारी टी पॉइंट नाहीये. हा हॉटेलसाठी पॉईंट चांगला आहे. हो ओके.